नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। ज्योतिबाचे पुजारी अविनाश ठाकरे यांनी ज्योतिबाच्या खेटयाबद्दल दिली माहिती। कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा हे जागृत देवस्थान आहे। रविवारी 4 फेब्रुवारी सकाळी 10चे सुमारास दख्खनचा राजा ज्योतिबा देवस्थानचे महत्त्व सांगितले, तसेच खेटे कशाला म्हणतात व त्याचे महत्त्व थोडक्यात सांगितले। पुजारी ठाकरे म्हणाले, एखाद्याकडून एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी वारंवार हेलपाटे घालणे त्याला खेटे म्हणतात। भाविक आजही माघ कृष्ण पक्षातले 2 आणि फाल्गुन शुक्ल पक्षातले पहिले 2 असे 4 रविवार व 5व्या रविवारी नैवेद्य घेऊन देवाला येणे याला खेटे म्हणतात। पुजारी ठाकरे यांनी हल्लीच्या तरुणाईवर नाराजी व्यक्त केली। ते म्हणाले, भाविकांनी श्रद्धेने नाथाची पूजा अभिषेक भक्तीने केले पाहिजे, तेव्हाच नाथ प्रसन्न होऊन भाविकाची भक्तांची मनोकामना पूर्ण करतात। इंडिया न्यूज 28 सांगली व सातारा जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटीलची रिपोर्ट। दरवर्षी माघ पौर्णिमेनंतर येणाऱ्या प्रत्येक रविवारी कोल्हापूरकर भाविक देव ज्योतिबाच्या अर्थात केदारलिंगाच्या दर्शनाला जातात। या परंपरेला खेटे घालणं असं म्हणतो। येणाऱ्या प्रत्येक रविवारी नेमानं ज्योतिबाचं दर्शन घेणं आणि 5व्या रविवारी देवाला नैवेद्य करून दाखवणं असा खेट्याचा विधी। करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई बरोबर देव केदारनाथ उत्तरेहून दक्षिणेला आले, दक्षिणेच्या दैत्यांचा संहार केला आणि देव ज्योतिबा आता अवतार चरित्र पूर्ण झालं म्हणून हिमालयात जायला निघाल्यानंतर करवीर निवासिनी जगदंबा धावत पळत वाडी रत्नागिरीवर गेली आणि तिनं देवांना इथं करवीर क्षेत्री थांबण्याची विनंती केली। तिच्या विनंतीला मान देऊन देव ज्योतिबा या क्षेत्रामध्ये विराजमान राहिले आणि तेव्हापासून आज तागायत देव अखंडपणाने या दख्खनच्या मुलखाचं रक्षण करतात। आपल्या परिवाराचं आपलं सर्वतोपरी रक्षण करावं ही आर्त विनवणी घेऊन कोल्हापूरकर दर रविवारी माघ पौर्णिमेनंतरच्या प्रत्येक रविवारी देवाकडे खेटे घालतात आणि त्या खेट्यांची परंपरा अजून तागायत सुरू आहे। वाडी रत्नागिरीवरती होणारा हा सोहळा प्रत्येक भाविकांच्या जीवाची आवडी असते आणि त्यामुळं या खेट्याचं पावित्र्य आणि या खेट्यामध्ये असणारी भावरम्यता जपण्याचं आवाहन कायमच देवाच्या संबंधित सर्व घटकांकडून करण्यात येते। मी इंडिया न्यूज 28 सध्या आपण दख्खनचा राजा ज्योतिबा या ठिकाणी गाभाऱ्यामध्ये आपण आलेलो आहे आणि पुजारी या ठिकाणी आहेत। पाहूया ते काय माहिती देतात आपल्याला। नमस्कार, मी श्री पूजक ज्योतिबा हक्कदार अविनाश श्रीकांत ठाकरे। इथं आमची पिढी जात पुजारी पूजक आहेत। मग आता आपल्या देवाची माहिती घेऊ। ज्योतिबाचे आता खेटे चालू होणार आहे 24 फेब्रुवारी। खेटे म्हणजे काय? त्याचे अर्थ आपल्या जेव्हा देवाने रत्नासुराचा वध केला, त्यानंतर ज्योतिबा आपल्या हिमालयात परत निघाला, तेव्हा स्वतः जगज्जननी महालक्ष्मी पायी पळत येऊन देवांना थांबवलं। म्हणजे जी सृष्टी चालवते ती देवी स्वतः आपल्या देवांना थांबवून ठेवली आणि सांगितली, तू माझ्या रक्षणासाठी थांब, तू जाऊ नको। म्हणजे जी जगणी आपल्या पायी चालण्याचा देवाला येत असेल तर आपण पण त्यांना विनवणी करण्यासाठी ज्योतिबाला खेटे घालतात। म्हणजे ज्योतिबा ते कोल्हापूर पायी लोक येतात आणि देवाला आपली मागणी पूर्ण करण्यासाठी खेटे घालतात, याला खेटे म्हणतात। चांगलं, थँक्यू आभार माहिती दिल्याबद्दल। आपण कुठल्या पोलीस स्टेशनचे? आम्ही कोडोली पोलीस। कोडोली? हो हो। आपण कुठलं? इथे हे परत आपण कुठले आहेत? पुजारी ज्योतिबा नगर। ठीक आहे। हे पहा, इथं भाविक आलेले आहेत। भाविकांची मुलाखत घ्यायची, तुमच्या मुलाखत काय घ्यायची?